नमस्कार. मी मंगेश केंदळे, तत्वमसी ड्रायव्हर सर्व्हिस अशा कंपनीची मी गेल्या 1.5 वर्षाच्या आधी एक सरकारी ॲप्रुव्हलचं जे लायसन्स असतं, जे व्यवसाय चालवण्यासाठी असतं, अशामध्ये रजिस्ट्रेशन करून मी माझी कंपनी तिकडे रजिस्टर केलेली आहे. आणि याबाबत तुम्ही गुगलवरती तुम्ही ते माझं सर्टिफिकेट बघू शकता. आज माझ्याकडे कल्याण डोंबिवलीमध्ये तर आहेच, मी कल्याणचा आहे, मी कल्याणला राहायला आहे. तर कल्याण डोंबिवली ह्या इथल्या भागातले ड्रायव्हर प्लस ठाणे, मुंबई, नवी मुंबई ते वसई विरारपर्यंतचे ड्रायव्हर्स आज माझ्या कंपनीमध्ये अवेलेबल आहेत. या साऱ्या ड्रायव्हर्सचे लायसन्स हे 5 वर्षापेक्षाही जास्त जुने आहेत. अशाच लोकांना मी संधी देतो आणि यांची वाहन चालवण्याची जी कला आहे ही स्वतः मी माझ्या वाहनावरती चेक करून नंतरच त्यांना मी माझ्या या ग्रुपमध्ये, या समूहामध्ये, मी माझ्या कंपनीमध्ये त्यांना सामील करत असतो. त्याच्यामुळे की तुमची जी यात्रा आहे ही सफल व्हावी हाच आमचा उद्देश असतो आणि याच पद्धतीने आम्ही काम करतो. तर तुम्हाला मी माझी एक गॅरंटी म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की आमचे इकडचे जे ड्रायव्हर्स आहेत हे चांगले म्हणजे व्यवस्थित त्यांना अनुभव असलेले, अनुभवी, निर्व्यसनी अशा प्रकारचे वाहन चालकच माझ्याकडे अवेलेबल आहेत. अशा ड्रायव्हर्सचे माझ्याकडे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड प्लस त्यांचा सध्याचा राहण्याचा संपूर्ण पुरावा प्लस त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल असतात. आणि त्याच्याशिवाय मी त्यांना तुमच्याकडे ग्राहकांकडे मी ट्रिपला पाठवत नाही. आणि माझा जो चार्ज आहे हा सगळ्या ड्रायव्हरपेक्षा आणि इतर ड्रायव्हर कंपन्यांपेक्षाही कमी आहे. आणि माझ्याकडे मी हे सांगेन की माझ्याकडे महाराष्ट्रीयन ड्रायव्हर लोकांचीच मोठी टीम आहे. माझ्याकडे सगळ्याच जातीपंथाची लोकं आहेत असं नाही आहे, पण मॅक्झिमम माझ्याकडे मी महाराष्ट्रीयन ड्रायव्हर लोकांनाच संधी जास्त देतो आणि माझ्या ग्राहकापर्यंत त्यांना पोचवतो. तुमचे जे किमती वाहन तुम्ही आमच्या हातात, माझ्या ड्रायव्हर लोकांच्या हातात देता, त्याची आम्ही काळजी घेतो, त्यांना नीट व्यवस्थित हाताळतो, आम्ही आमचं काम व्यवस्थितपणे पूर्ण करतो. तसेच गाडीवर कुठच्या प्रकारचे चलान लागू नये, शिवाय कुठे नो पार्किंग किंवा असा काही ज्याचे चार्जेस किंवा ज्याचे चलान तुम्हा ग्राहकांना लागू नये याची आम्ही काळजी घेतो. आम्ही तुमच्याकडे आमचे ड्रायव्हर किंवा जी माझी टीम आहे ड्रायव्हर टीम ही वेळेत पोचायचा संपूर्णपणे प्रयास करते. आता मी तुम्हाला हीच विनंती करेन की तुम्ही मला अशाच प्रकारचा सपोर्ट द्या की मला आजपर्यंत तुम्ही लोकांनी जी साथ दिली आहे, ज्या ग्राहकांनी मला इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे, की त्यांना मी तीच विनंती करेल की तुम्ही अशीच मला संधी देत राहा. की तुम्ही जेव्हा बुकिंग करता माझ्याकडे तर अगदी 10 मिनटातच माझ्या ड्रायव्हरकडनं तुम्हाला कन्फर्मेशनचा कॉल येतो, तो तुमच्याशी बोलतो आणि तुम्ही दिलेल्या वेळेनुसार तो तुमच्याकडे येण्याचा संपूर्ण प्रयत्न करतो. एक 15 मिनटं आधी तर पोचतो तो. नाहीच जर का तसं काही ट्रॅफिक असेल, काही प्रॉब्लेम असेल तर निदान तुम्ही सांगितलेल्या वेळेत तरी तो नक्कीच पोचायचा प्रयत्न करतो. आणि गाडी चालवताना कुठल्याही प्रकारचा मोबाईलचा वापर किंवा अशा प्रकारचं काही करणार नाही असं मी त्याला समज दिलेली असते. त्याच्यातही कधी त्यांना इमर्जन्सी कॉल आला, काही घरून कॉल आला, काय अर्जंट आला तरीसुद्धा त्याला तसं सांगितलं जातं माझ्याकडून की तुम्ही वाहन साईडला लावा, तुम्ही ग्राहकाशी व्यवस्थितपणे त्यांना विचारा, त्यांची परमिशन घ्या की सर माझा असा घरून कॉल आहे, मी कॉल घेऊ शकतो का. अशा प्रकारचं ते सहकार्य माझे ड्रायव्हर्स तुम्हाला करतात आणि पुढेही करत राहतील. आणि मला तुम्हाला हेच सांगायचं की हा माझा पहिला व्हिडिओ आहे, मी पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर तुम्हाला मी या माध्यमातून एकच सांगायचा मी प्रयत्न करेन की आज माझ्या कंपनीकडे अगदी सगळ्या रेल्वे स्टेशन्समधून कमीत कमी 3 ते 5 अनुभवी ड्रायव्हर्स माझ्याकडे आजच्या तारखेला अवेलेबल आहेत. याच्यामुळे तुमची ट्रिप लवकर माझ्याकडे कन्फर्म होईल आणि अगदी 10व्या मिनटात तुम्हाला माझा ड्रायव्हर कॉल करेल आणि जेव्हा पण तुमचं बुकिंग टाईम असेल, जो पण टाईम असेल त्याच्या आधी येण्याचा तो पूर्ण प्रयत्न करेल. आणि गाडी चालवताना कुठच्याही प्रकारची तो घाई गडबड करणार नाही. तुम्हाला ज्या कामासाठी तुम्ही त्याला घेऊन गेलात, जिथेही तुम्ही जाल तिथेही त्या गोष्टीची तो तुम्हाला घाई करणार नाही की बाबा मला दुसरं बुकिंग आहे किंवा तुम्ही किंवा तुम्ही इतक्याच वेळेपर्यंत मला बुक केलं आहे तर ह्याच्यानंतर मी थांबू शकत नाही, अशा प्रकारची कुठचीही तो घाई गडबड करत नाही. ना तर आणि माझे चार्जेस खूपच रिजनेबल मी ठेवलेले आहेत. अगदी 100 रुपये तास असा माझा चार्जेस आहे आणि मिनिमम 5 तासाचं मी बुकिंग घेतो. त्याच्यापेक्षा कमी वेळेचं जरी असेल तरी पण मला
मी 500 रुपयेच तुमच्याकडून चार्ज घेतो, कारण की त्याच्यामध्ये माझ्या ड्रायव्हर लोकांचं येणं जाणं या सगळ्या गोष्टी असतात. तर 500 रुपये खूपच मी कमी म्हणजे माफक दरामध्ये, की जेणेकरून सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशाच प्रकारचं मी काम करतो इकडे. आणि आउट स्टेशनचे माझे 12 तासांचे 1200 रुपये फक्त मी चार्ज करतो. आणि कुठचीही ट्रिप तुमची रात्री 10च्या नंतर जर का संपत असेल तर मात्र 200 रुपये नाईट अलाउन्स असं मला ड्रायव्हरला द्यावे लागतात, कारण की त्याचं पण पुढे ट्रान्सपोर्ट वाढलेलं आहे, रिक्षाचं भाडं वाढलेलं आहे, रात्री ते डबल चार्जेस घेतात. मग या अनुषंगाने मग रात्री 10च्या नंतर आम्ही फक्त 200 रुपये नाईट अलाउन्स तुमच्याकडून जादा म्हणून घेतो. जर तुम्ही 10च्या आधी आलात तर तुमच्याकडून अशा कुठच्याही प्रकारचा वेगळा चार्ज माझा ड्रायव्हर घेणार नाही किंवा मागणार नाही. तर मला हेच सांगायचं की आज माझ्याकडे सक्सेसफुल टीम पुन्हा एकदा तयार झालेली आहे. आणि आधीपासून तर माझी टीम होती आणि खूप विश्वासू आणि खूप चांगले ड्रायव्हर्स माझ्याकडे आहेत. आणि प्रत्येक स्टेशनचे 3 ते 5 ड्रायव्हर माझ्याकडे हमखास अवेलेबल आहेत आजच्या तारखेला. तर तुमची ही बुकिंग मला तुम्ही देऊ शकता कॉलद्वारे, SMS द्वारे. अगदी तुम्ही व्हॉट्सअपवरती तुमचं नाव, नंबर, तुमचं लोकेशन, तुमचं पिकअप टाईम आणि पिकअप डेट असं जरी तुम्ही मला दिलं तरीसुद्धा आम्ही त्याची दखल घेतो, मी त्याची स्वतः दखल घेतो. आणि तुम्हाला लवकरात लवकर ड्रायव्हरचा कॉल यावा, तुमचं कन्फर्मेशन व्हावं, प्लस ड्रायव्हर जेव्हा तुमच्याकडे ड्युटी करायला येतो त्यांनी त्याचं लाईव्ह लोकेशन तुम्हाला द्यावं, असं या सगळे माहिती मी त्याला दिलेली असते. तर तो माझा ड्रायव्हर त्याच पद्धतीने काम करतो. तर अशीच तुम्ही मला साथ द्या. आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.